हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता दुष्यंत आणि कृष्णा मिळून पूजाचा खरा चेहरा समोरच्या समोर आणणार आणि आता पूजाला चांगलं कृष्णा थोबडवणार. आता नेमकं कसं कसं काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहतोय की भक्ती आणि सावित्रीला पूजाने घरातनं बाहेर काढलेलं असतं. तिने सांगितलेलं असतं की माझं घरी महत्त्वाचं काम आहे तर तुम्ही दोघीजणी बाहेर जा. आता त्या दोघीजणी घरातनं बाहेर तर पडलेल्या असतात पण भक्तीला जाणवलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणूनच पूजाने आपल्याला घरातनं बाहेर काढलंय. काहीतरी शिस्त आहे पूजाच्या डोक्यात. आता नेमकं काय शिस्त आहे हे तर भक्तीला काही कळत नसतं. मग आता भक्ती काय करते, भक्ती आता कृष्णाला कॉल करते आणि आता ती कृष्णाला सांगते की कृष्णे अगं पूजानं मला आणि आईला घरातनं बाहेर घालवलं आहे. ती म्हणत होती की तिचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून, पण मला काय वाटणं झालं आहे तिचं चांगलं आणि महत्त्वाचं काम आहे. काहीतरी गडबड घोटाळा आहे असं मला सतत जाणवायलं आहे बघ. म्या काय म्हणतो तू जरा लक्ष देशील काय, नाही म्हणजे नक्की काय चाललं आहे, पाणी कुठं मुरायलं आहे ते बघ. त्याबरोबर कृष्णा म्हणते पूजे बघते तू काय बी काळजी करू नको भावा, काय करायचं ते म्या बघतो. दुष्यंत सरकारसनी सांगतो आणि तिकडं जातो बघ. त्यानंतर मग कृष्णा फोन ठेवते आणि दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार मला भक्तीचा फोन आला होता आणि भक्ती म्हणायल्या की पूजानं तिला आणि आईला घरातनं बाहेर काढलेलं आहे आणि ती म्हणायल्या की तिचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे. दुष्यंत सरकार सध्या पूजाचं काय बरं एवढं महत्त्वाचं काम असू शकतंय मला काही बी कळना झालं आहे. मला काय वाटायलं आहे आपण दोघांनी बी तिकडं जायला हवं, नक्की पूजाचं काय काम चाललं आहे ते बघायला पाहिजे. त्यावर दुष्यंत म्हणतो आपल्याला काय घेणं देणं आहे तिच्याशी कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते नाही दुष्यंत सरकार पूजाचं काहीतरी वाईट काम आहे असं मला सतत राहून राहून वाटायलं आहे. नेमकं पूजाचं काय चाललं आहे हे आपल्याला बघायला तर हवंच नवं. उगा तोंडाला काळं फासलं जाईल असं काय घडायला नगं तिकडं म्हणून म्हणायलं. दुष्यंत म्हणतो ठीक आहे कृष्णा तुझं म्हणणं आहे तर आपण तिकडे जाऊ, पण जर तिकडे काही वाईट घडत असेल तर मग मात्र आपण सोडायचं नाही आहे तिला. त्याबरोबर कृष्णा म्हणते अहो भय पर आधी निघूया तर. आणि मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं घरातनं बाहेर पडत असतात. आता ते घरातनं बाहेर पडताना अनुसयाने त्यांना बघितलेलं असतं. आता अनुसयाला नेमकी ही पूजा कोण आहे आणि हिचं काय चाललं आहे हे बघायचं असतं आणि त्यात दुष्यंत आणि कृष्णा एवढा इंटरेस्ट का घेत आहेत हेही तिला बघायचं असतं. तिला माहीतच नसतं की कृष्णा आणि पूजा या बहिणी आहेत. त्यामुळे आता अनुसयासुद्धा दुष्यंत आणि कृष्णाच्या मागोमाग घरातनं बाहेर पडते. दुष्यंत गाडीमध्ये कृष्णाला म्हणत असतो कृष्णा काय करत असेल नक्की पूजाचं काय सुरू असेल. तसंही खरं तर बघायला गेलं ना तर आपल्याला तिच्या आयुष्यात इंटरफेअर करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. ती अक्कल आहे आता सुज्ञान आहे त्यामुळे तिला आता कळायला हवं तिने काय करायचं आणि काय नाही ते. तू तिला जाऊन तिथे जरी काही बोललीस ना तरीसुद्धा ती तुझ्याबरोबरच उलटा भांडेल. माहिती आहे ना तुला तिचा स्वभाव. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार अहो काय बी असलं तरी ती माझी बहीण आहे, तिला उगाचच्या उगाच तरात झालेला म्या नाही बघू शकत. म्या एक वेळी तिला 4 शब्द बोलन वेळ प्रसंगी तिच्या मुस्कटात बी हाणन, पण म्हणून तिला कोणी काही बोललं किंवा कुणी तिचा चुकीचा फायदा घेतला तर ते मला खपणार नाही म्हणून म्हणालोय चला की बिगीनं. दुष्यंत म्हणत असतो होय चल. आणि मग आता ते दोघंजणं तिकडनं चाललेले असतात. तर इकडे पूजाने आता काय केलेलं असतं तिने समरला घरी भेटायला बोलवलेलं असतं आणि ते सुद्धा संध्याकाळच्या वेळी. आता संध्याकाळ झालेली असते जवळपास. आता गावचं ठिकाण म्हणजे रात्री 7-8 वाजताच तिकडे जवळपास रात्र होत आलेली असते. लोक जेवणाच्या तयारीला लागलेले असतात. तर आता इकडे पूजाने बरोबर त्याच वेळी मस्त वन पीस घातलेला असतो, शॉर्ट असतो तो वन पीस. आणि आता पूजाने तिथे मस्तपैकी तिच्यासाठी आणि समरसाठी ड्रिंक तयार केलेलं असतं आणि आता ती म्हणत असते समर फायनली आज तू फक्त माझा आणि माझा होणार. आजच्यानंतर माझ्या पाठी तुझं नाव लागणार मिसेस पूजा समर रांगडे पाटील. शेवटी मला रांगडे पाटील आडनाव माझ्या मागे लावायचं होतं आणि आता मी रांगडे पाटील आडनाव माझ्या नावामागे लावणार सुद्धा. समर पूजा रांगडे पाटील. वाव इट्स अमेझिंग. ऐकायलासुद्धा किती भारी वाटतं आहे ना हे. आता कधी एकदाचा तू येतो आहेस आणि कधी एकदाची मी तुला माझ्या या रूपाची भुरळ पाडते की नाही असं मला झालं आहे. इतक्यात दरवाजा ठोठावला जातो. दरवाजा ठोठावल्याबरोबर पूजा विचार करते अरे यार आत्ता कोण आलं बघू देत. आणि मग पूजा अलगद खिडकीतून बघते तर तिथे तिला समर दिसतो. समरला बघून पूजा आता पुन्हा एकदा थोडासा टचअप करते तिच्या मेकअपचा आणि आता ती जाऊन दरवाजा उघडते. पूजा
खूप जास्त सेक्सी आणि बोल्ड दिसत असते. पूजाला ह्या अशा कपड्यांमध्ये या अशा अवतारात बघून समरची विकेट तिथेच पडलेली असते. समर आतमध्ये येतो आणि म्हणत असतो, काय नेमका इरादा काय आहे आज तुमचा? काय मनात फिरायला आहे काय तुमच्या? त्याबरोबर पूजा म्हणते, घरात कोणीच नाही आहे आणि फक्त तू आणि मी आणि ह्या 2 ड्रिंक. त्यावर समर म्हणतो, ड्रिंक आणि तुम्ही? त्यावर पूजा म्हणते, येस ऑफकोर्स, पुण्यात राहिली आहे मी समर, तिकडे मुली ड्रिंक करतात मोठमोठ्या ऑफिसच्या पार्टीजमध्ये. त्याबरोबर समर म्हणतो, मग होऊन जाऊ दे की आज आमच्या पण बरोबर एक ड्रिंक काय? त्याबरोबर पूजा म्हणते, पण ही हेवी आहे, तुला पचेल ना? समर म्हणतो, अहो रांगडे पाटलांचं रक्त आहे, या रक्ताला काय पचणार नाही असं कुठं काय नाही, चला पचतं आहे आम्हाला बरोबर. हां, फक्त तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या, नाही म्हणजे तुम्हासनी पचल नवं, तुमच्यासारख्या नाजूक पोरीसनी हे समजा बरोबर वाटत नाही नवं, म्हणून म्हणालो. चला बघू कुणाला पचते आणि कुणाला नाही पचते. आणि त्यानंतर मग समर आणि पूजा हे दोघंजणं ड्रिंक करतात. आता ड्रिंक करताना पूजा स्वतः तर जास्त ड्रिंक करत नाही, ती बरोबर स्वतः शुद्धीत राहते आणि समरला ती मुद्दामून जास्त ड्रिंक करवते. समर पूर्ण नशेत बुडालेला असतो. आता पूजा मुद्दामून त्याच्यासमोर तिच्या वेगळ्या वेगळ्या अदा दाखवत असते. आता कितीही झालं तरी पुरुषाची जात. आता समर हा तिच्या त्या रूपावरती, तिच्या त्या गोऱ्या रंगावरती, तिच्या त्या केसांवरती भाळतो आणि त्यानंतर मग समरचा स्वतःवरचा ताबा सुटतो. आता पूजा ही मनात म्हणत असते, समर तुझा ताबा सुटावा हीच तर माझी इच्छा आहे ना. एकदा का आपल्या दोघांमध्ये जवळीक झाली की त्यानंतर मग मला जे हवं ते मला सहज मिळवता येईल. त्यानंतर मग आता समर हा पूजाच्या जवळ येतो. आता त्याने पूजाच्या कमरेवर स्वतःचे दोन्ही हात ठेवलेले असतात. तो पूजाला खाली ढकलणारच असतो खॉटवरती, तोपर्यंत त्या ठिकाणी कृष्णा आणि दुष्यंत पोहोचतात. कृष्णा आता पूजाचा हात धरते आणि तिला मागे खेचते समरपासून. त्याबरोबर आता दुष्यंत समरच्या 2 मुस्काटात देतो आणि म्हणत असतो, तू दारू प्यायलायस? तर इकडे कृष्णा पूजाच्या थोबाडात देते आणि तिला म्हणत असते की तू समरला दारू पाजलीस नवं, अजून किती खालच्या थराला जाऊन वागणार आहेस? लाज नाही वाटली तुला हे समजा वागताना? हां, आधी माझा नवरा ना आता माझा दीर? पूजे, तुझ्या इतकी नीच नालायक पाताळयंत्री पोरगी ना मी अख्ख्या जगात पाहिली नव्हती. तरी बरं, मला तुला इकडं काय करायल्यास हे बघता यायला झालं म्हणून नशीब, नाहीतर आज तुझी तर मला काही पर्वा नाही, पण उगाच तुझ्यामुळं समरचं नुकसान झालं असतं. समर, अरे समर शुद्धीत ये. अहो दुष्यंत सरकार बघा की तो किती जास्त दारू प्यायलाय, त्याला शुद्धच नाही आहे त्याची. तुम्ही एक काम करा, त्याच्या तोंडावर थोडं पाणी मारा, म्हणजे बघा की शुद्धीत आला तर येईल. त्याबरोबर दुष्यंत होकार देतो. कृष्णा पूजाला म्हणते, तुला तर मी नंतर बघतो, पहिलं समरला बघतो. आणि त्यानंतर मग ती आता ताबडतोब तिकडे पाणी घेऊन येते आणि दुष्यंतला देते. दुष्यंतला म्हणत असते, समरच्या जरा तोंडावर पाणी मारा, समरला शुद्ध येऊ द्या, तो आता सध्या भानावर नाही आहे. दुष्यंत समरच्या तोंडावरती पाणी मारतो. आता समर शुद्धीत येतो. त्याबरोबर आता समर हा डोक्याला हात लावून उभा असतो. तर कृष्णा ही पूजाला म्हणत असते, बघ तुझ्यामुळं काय अवस्था झाली ती समरची. त्याबरोबर आता इकडे दुष्यंत हा म्हणत असतो की समर, अरे काय चाललंय तुझं हे सगळं? काय करत होतास तू आत्ता हे? तुला तरी कळतंय का? अरे रांगडे पाटील आडनाव लावतोस ना तू? मग रांगडे पाटील परस्त्रीच्या पायांकडे सुद्धा बघत नाही आणि तू त्या मुलीच्या समर मला ना बोलवत नाही आहे. आणि तुला माहिती आहे ही मुलगी काय लायकीची आहे ते? अरे ह्या मुलीकडे तू नजर वर करून बघावं इतकी सुद्धा हिची अवकात नाही आहे. त्याबरोबर समर म्हणतो, दुष्यंत. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काहीच चुकीचं बोलत नाही आहे मी, तुला सांगतो ना, तुला हिचा भूतकाळ सगळा सांगतो. तुला माहिती आहे ही मुलगी कोण आहे? ही मुलगी पूजा आहे. पूजा कृष्णाची बहीण. आणि हिने मला हिचं नाव काय सांगितलं होतं? गौतमी कोल्हापुरे. ही माझ्याबरोबर पुण्याला माझ्याच फर्ममध्ये काम करत होती. तेव्हा तिथे हिने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं. हिला वाटायचं की मी खूप श्रीमंत आहे, अर्थात मी श्रीमंत होतोच, म्हणून हिने मला स्वतःच्या जाळ्यात ओढलं. हिने मला खोटं सांगितलं होतं की हिचे आईवडील युरोपला राहतात, ही खूप श्रीमंत आहे. मला हिच्या श्रीमंतीशी काहीच घेणं देणं नव्हतं, पण तरीही ही माझ्याशी खोटं बोलली. कालांतराने मला स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी आईकडून फायनान्स मिळत नव्हता, कारण आईला पैसे इलेक्शनसाठी हवे होते. आई म्हणत होती की इलेक्शन झाल्यानंतर ती मला पैसे देईल. त्यावेळी ह्या पूजाला वाटलं की मी श्रीमंत नाही आहे, मी श्रीमंत असण्याचा फक्त आव आणतोय. त्यावेळी ही हिच्या बॉसबरोबर म्हणजे रहेजाबरोबर राहिली आणि मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हिला बेडवर रहेजाबरोबर बघितलं. तेव्हा माझे डोळे उघडले आणि मी गावी आलो आणि माझं लग्न कृष्णाशी झालं. आमच्या लग्नाची सुद्धा एक खूप वेगळी स्टोरी आहे. जयकांत माहिती आहे ना, त्याचं लग्न कृष्णाबरोबर ठरलं होतं.
पण जयकांतला लग्न करायचं नव्हतं म्हणून तो ऐन मंडपातनं पळून गेला होता. तेव्हा आईचा शब्द मोडू नये म्हणून मी कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्याशी लग्न केलं. कृष्णाशी लग्न केल्यानंतरसुद्धा पूजाने मला बऱ्याचदा तिच्या बाजूने वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी कधीच तिच्या बाजूने वळलो नाही. म्हणून मग शेवटी पूजाने जयकांतचा वापर केला. ती जयकांतबरोबर राहायला लागली आणि जेव्हा तिला कळलं की जयकांतबरोबर राहून उपयोग नाही, जयकांत ह्या प्रॉपर्टीचा वारस नाहीच आहे, जयकांतला प्रॉपर्टी मिळणार नाही आहे, तेव्हा मग ती आणखीन काहीतरी वेगळ्या मार्गाच्या शोधात निघाली. आणि तेव्हा तिला समजलं की तू आढळरावांचा पहिला म्हणजे लिगल मुलगा आहेस, म्हणून आत्ता ती तुझ्या मागे लागली. समजलं तुला? या मुलीच्या नादी लागू नको. ही मुलगी कोणा एकाची कधी होऊच शकत नाही. समजलं तुला? हिला प्रेम म्हणजे काय हे माहीतच नाही. त्यावेळी समर म्हणतोय, दुष्यंत गप, लय ऐकून घेतलं तुझं. तुला काय वाटायलंय? पूजानं मला समजा काही सांगितलं नसेल काय? पूजानं मला आधीच समजा सांगितलं आहे कसं तू तिला फसवलंस, कसं तू तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलंस, कसं दुसऱ्या मुलीबरोबर तिनं तुला पकडलं का नाही ते समजा मला ठाव आहे. लाज वाटत नाही का तुला? स्वतः एका पोरीला फसवलंस तर फसवलंस, वरनं आता तिच्या अंगावर हे असे खोटे नाटे आळ घालायलायस, तिच्या चारित्र्यावरती डाग उठवायलायस. शी, तुझ्यासारखा पोरगा आहे की नाही मी कधी बी पाहिलेला नाही आहे. दुष्यंत, लक्षात ठेव, तू मला पूजाच्या विरोधात किती बी भडकवायचा प्रयत्न कर, पण मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी खात्री आहे पूजा चुकलेलीच नाही आहे. तू नालायक आहेस, तू चुकलेला आहेस. त्याबरोबर त्या ठिकाणी आता समरची आई येते आणि समरच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते. आता खरं तर अनुसयाला सुद्धा हे सगळं नकोच असतं. आता कृष्ण आणि दुष्यंत तिकडे अनुसयाला बघतात आणि तिला आश्चर्यच वाटतं. मग अनुसया म्हणत असते, ह्याच वाटेनं म्या मोरं चाललो होतो. दुष्यंतानं कृष्णाची गाडी इथं पाहिली म्हणून इथं आलो, तर इथं हे समदे रंग उधळताना दिसलायस तू समर. मला लाज वाटत नाही होय तुला हे समजा वागताना? आणि तुझा धाकला भाऊजय एवढं तुला समजावून सांगायल्यात की ही पोरगी लायकीची नाही, ही पोरगी लायकीची नाही म्हणून, तरी बी तुला त्यांचं ऐकू येईना झालंय काय? आता खरं तर अनुसया हे असं वागत असते कारण तिला भीती असते की जर समर पूजाच्या आहारी गेला तर मग माझा मुलगा माझ्यापासून दुरावला जाईल, आणि खरं तर म्हणून ती हे सगळं करत असते. ती म्हणत असते, अरे बोल की काहीतरी, एवढे समजवायलेत आणि तू कधीपासून दारू प्यायला लागलास र? ह्या पोरीच्या नादाला लागून अजून काय काय करणार आहेस समर तू? चल माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता. त्याबरोबर आता आई ओरडत असल्यामुळे समर खाली मान घालून गप्पपणे सगळं ऐकून घेत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा